नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना किंवा शेती क्षेत्राशी निगडित इतर कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये व अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबियास गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत 1 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जातं. आपण आज शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने तसेच त्याला विमा सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सध्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सुनाग्रह अनुदान योजना म्हणून ओळखली जाते. राज्यातील शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम 32.23 रुपये निर्धारित केली गेली आहे, जी शासनामार्फत दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्याला विमा हप्त्याची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिले जाणारे आर्थिक सहाय्य त्याच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येते. विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य, त्यामध्ये आईवडील, लाभार्थीचे पती पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांना योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही, कारण महाराष्ट्र शासनाद्वारे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला विम्याची रक्कम अदा केली जाते. 2023 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. ते म्हणजे या योजनेचे नाव आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सुनाग्रह अनुदान योजना असे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक नाही. आता विमा रक्कम आणि लाभामध्ये वाढ करण्यात आली आहे. या योजनेनुसार आता शेतकऱ्याच्या कुटुंबाला 2 सदस्यांना आई वडील, पती पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी एक अपघात विमा संरक्षण मिळेल. शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून त्रास होत असल्यामुळे आता शासन स्वतःच विमा लाभ देईल. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा फायदा काय असणार आहे तर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास सरकारकडून त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही. जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळते. अपघातामुळे शेतकरी पूर्णपणे अपंग झाल्यास त्याला 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळते. अपघातामुळे शेतकरी अशांत अपंग झाल्यास त्याला 1 लाख रुपयापर्यंत मदत मिळते. या योजनेतून इतरही काही लाभ उपलब्ध आहेत, जसे की वैद्यकीय खर्च, अंत्यसंस्कार खर्च आणि शिक्षण खर्च. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत समाविष्ट अपघाताची कारणे कोणती असणार आहेत ती बघू. अंगावर वीज पडून मृत्यू होणे, विजेचा शॉक लागून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, पूर, नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, विंचूदंश, बाळंतपणातील मृत्यू, रेल्वे अपघात, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, उंचावरून पडून झालेला अपघात, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, खून, दंगल, नक्षलवाद्यांकडून हत्या, हिंस्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा कोणत्या कारणांसाठी शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही? नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, अंमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात, स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे, मोटार शर्यतीतील अपघात, गुन्ह्यांच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, बाळंतपणातील मृत्यू, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभार्थ्याकडून वारसांकडून खून, भ्रमिष्टपणा, शरीरातील रक्तस्राव, युद्ध. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा दावा सादर करण्याचा कालावधी हा अपघात झालेल्या शेतकऱ्याचा दावा अर्ज विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतर देखील 30 दिवसांपर्यंत विमा कंपनीकडे सादर करता येईल. अपघातग्रस्तांचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील वारसांची निवड व सुनाग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्यक्रमानुसार अदा केली जाईल. अपघातग्रस्त यांची पत्नी किंवा अपघातग्रस्त स्त्रीचे पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या आवश्यक पात्रता काय असणार आहेत? ज्याच्या नावावर शेतजमीन आहे असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. ज्या व्यक्तीचे 7/12 वर नाव नाही पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे अशा कुटुंबातील कोणत्याही एक सदस्य या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत?
अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्ती शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे. केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदार व्यक्तीचे वय 10 ते 75 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे. विमा कालावधी संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत दावा अर्ज जमा न केल्यास अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही. सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या कोणत्याही वारसदाराने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी आवश्यक कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघू. ओळखीचा पुरावा, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड. पत्त्याचा पुरावा, रेशन कार्ड, वीज बिल किंवा आधार कार्ड. 7/12 उतारा, शेतकरी दाखला किंवा ग्रामपंचायत कार्यालयामधून शेतकरी असल्याचा दाखला. दावा अर्ज, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड. बँक खाते पासबुक, झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक. पोलिसांनी दिलेली FIR कॉपी. एखाद्या अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल. मृत्यू दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला. घोषणापत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो. पोलिसांनी दिलेला अपघात घटनास्थळाचा पंचनामा. डॉक्टरांनी दिलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कृषी अधिकारी पत्र. औषधोपचाराचे कागदपत्र. डॉक्टरांनी दिलेले डिस्चार्ज कार्ड. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा दावा अर्ज करण्याची पद्धत बघू. जेव्हा शेतकऱ्याच्या अपघाताचे प्रकरण निदर्शनात येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्याचे वारसदार यांनी दावा अर्ज व सोबत सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 30 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे. तुम्हाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची माहिती मिळाली आहे. तरीसुद्धा तुमचे योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.